संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि राहत्या घराचा इतिहास पाहिला तर त्यांचं संपूर्ण जीवन हे देऊ या ठिकाणी असलेल्या वास्तूमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसह व्यतीत केले। तर आजही तो वाडा आपल्याला तसाच पाहायला मिळतो। तर या वाड्याचा इतिहास काय आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात। मी डॉक्टर विवेकानंद श्रीधर मोरे, तुकाराम महाराजांच्या 10व्या पिढीतील वंशज। हे जे जन्मस्थानचे तुकाराम महाराज आणि जिजाबाई यांचं जे मंदिराचं जे संपूर्ण परंपरा जी आहे त्यांच्या वंशजांकडे आहे। पुरुष मंडळी तुकाराम महाराजांचं रोजच्या नित्यनियमाच्या पाठपूजा करतात आणि जिजाबाईंचं महिला वंश ज्या असतात आमच्या या ठिकाणी असलेल्या सुना ह्या जिजाबाईंच्या नित्यनियमाने आरती आणि बाकीचं पूजा करतात। आणि वार्षिक उपक्रमांमध्ये मग इथे सर्व प्रकारचं कीर्तन, प्रवचन, जागर, भजन यासारखे उपक्रम नित्यनियमाने असतात। किती काळ इथे ते वास्तव्यास होते? संपूर्ण महाराजांचा हा काळ इथे गेला। संपूर्ण आयुष्य या ठिकाणी राहतं घर म्हणून या ठिकाणी कौटुंबिक काळ जो आहे तो या परिसरात गेला, ज्याला आपण फॅमिली लाईफ म्हणतो सगळं ते या ठिकाणी। म्हणजे इतिहासामध्ये यांच्या काही आठवणी किंवा काही या वाड्या संदर्भातल्या काही वाड्या संदर्भातल्या आठवणी म्हणजे तुकाराम महाराजांची ती जी मूर्ती पाहिली आपण ती त्यांचे पंतू पांडुरंग बाबा यांनी बसवलेली 400 वर्षाची प्राचीन मूर्ती आहे जन्मस्थानचं। आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पांडुरंगाप्रमाणे ही तुकाराम महाराजांची मूर्ती कटेवर हात ठेवणारी आहे, असणारी आहे। याचं कारण असं आहे देव आणि भक्त एकरूप या स्वरूपातलं त्याचं वैशिष्ट्य आहे तुकाराम महाराजांचं। बाकी इतरत्र तुम्हाला सगळ्या तुकाराम महाराजांच्या मूर्ती या गळ्यात विना असणाऱ्या मिळणार आहेत। म्हणजे पूर्वीपासून ही वास्तू आजही तेवढीच भक्कमपणे वास्तू नाही, मुळात हा जो मंडप जो आहे जन्मस्थानचा तो मंडप 75 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री गुजरात महाराष्ट्र एकत्र असताना बाळासाहेब खेर यांनी करून दिलेला आहे सरकारी खर्चात तुकाराम महाराजांचा हा सगळा। त्याच्यानंतर असता काही नाही। मग आज आपण ही जी वास्तू बघतोय तर ही वास्तू म्हणजे महाराजांचं जे पूर्ण जीवनकाळ आहे ते या वास्तूमध्ये गेलं, परंतु ही वास्तू जेव्हा बांधली गेली तेव्हापासून आजपर्यंत ही वास्तू तसून तशी आहे की याच्यामध्ये काही बदल करण्यात आले? बदल काही झालेले नाही। हे स्थळ महात्म्य म्हणून आहे, बदल काही झालेले नाही। आणि बाकीची जी घरं आहेत आजूबाजूची ती वंशजांची आहेत, जे वंशज तुकाराम महाराजांच्या आणि जिजाबाईंची पिढ्यानपिढ्या पूजा आरती करत आलेले आहेत। तर आपण या वाड्यामध्ये होतो आणि जवळपास महाराजांचं पूर्ण जीवनकाळ या वाड्यामध्ये गेलेला आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।